आणि आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यातील सर्व जिल्ह्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे आदेश। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची अनोखी मोहीम। सातबाऱ्यावरील सर्व मयत खातेदारांच्या ऐवजी वारसांची 10 मे पर्यंत नावं नोंदवणार। ट्रेड सर्टिफिकेट प्राप्त न केलेले वाहन वितरक आणि उत्पादकांनी वाहनं विकल्यास दंडास पात्र असणार। ट्रेड सर्टिफिकेट न केलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश। महाविकास आघाडीचे नेते आज सकाळी 11:30 वाजता राज्यपालांची भेट घेणार। विधान परिषदेत नियमानुसार कामकाज होत नसल्याचा आरोप। नागपूर हिंसाचार प्रकरणावर देखील राज्यपालांशी चर्चा करणार। बँक ऑफ महाराष्ट्रमधील ऑल इंडिया बँकिंग एम्प्लॉईज असोसिएशनच्या सदस्यांचा आज एक दिवसाचा लाक्षणिक संप। कर्मचारी भरतीची मागणी। कोल्हापूर पोलीस कोरटकरच्या शोधासाठी नागपुरात। प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। दरम्यान दंगलीला कोरटकर जबाबदार आहे का याचा तपास करण्याची अमोल मिटकरी यांची मागणी। आर्थिक गुन्हे शाखेकडून आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकरांना समन्स। पती पुरुषोत्तम चव्हाणांना ईडीकडून अटक झाल्यानंतर घोटाळ्याप्रकरणी रश्मी करंदीकर यांना समन्स। गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानची 34 एकर जमीन लाटली। सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंचा जमीन लाटल्याचा आरोप। चंद्रकांत पाटील आणि सुरेश धस यांनीही पडळकरांना मदत केल्याचा आरोप। आमदार महेंद्र थोरवेंच्या मध्यस्थीनंतर माथेरानकरांकडून बेमुदत संपाचा निर्णय मागे। माथेरानमधील फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी देण्यात आली होती बंदची हाक।